ज्या व्यक्तीचं मन मंत्रजप करत असताना इकडं तिकडं भटकत असते त्या व्यक्तींनी हा उपाय जरूर करावे. मन ही मन असे म्हणायचे की साक्षात श्रीकृष्ण आपल्या डोळ्यासमोर उभे आहे. आपण त्यांना एका चौरंगावर बसवायचे आणि त्यांचे चरण एका चांदीच्या ताटामध्ये ठेवायचे. त्यांचे चरण धुवायचे. नंतर धुतल्यानंतर त्यांच्या चरणाला कुंकुम लावायचे. कुंकुम लावल्यानंतर 2 कमळाचे पुष्प त्यांच्या चरणावर टाकायचे. असं समजायचं की साक्षात श्रीकृष्ण आपल्यासमोर बसलेले आहे आणि आपण त्यांना पुष्प वाहत आहे. नंतर त्यांना तिलक करायचा. नंतर तिलक केल्यानंतर आरती 5 वेळा आरती फिरवायची. असं करता करता किती वेळ निघून जाईल आणि नंतर त्यांना जेवायला द्यायचं. आपल्या हातानंच त्यांना जेवण द्यायचं. नंतर जेवण झाल्यानंतर आपण श्रीकृष्णाचे चरण असा भाव करायचा की श्रीकृष्णाचे चरण आपण आपल्या हाताने चरण दाबत आहे आणि एकाकडून महालक्ष्मी समोर बसलेली आहे असा भाव ठेवायचा. असं करता करता किती वेळ निघून जाते आणि तुमचं मंत्र जापही होऊन जाते आणि श्रीकृष्णातही मन राहते. अशी विधी केल्यानंतर जेव्हा आपण आसन टाकलेलं असते आपल्यासाठी त्या आसनाखाली 2 चम्मच पाणी टाकायचे आणि म्हणायचे ओम शंकराय नमः ओम इंद्राय नमः. असं म्हटल्यानंतर तेच जल मस्तकाला लावायचं आणि 2 डोळ्यांना लावायचं. त्यामुळे इंद्रदेव आपलं